नमस्कार भावांनो, कसे आहात? आज माझ्या चॅनलवर बॉलिवूड किडामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बॉलिवूड मूव्ही सरजमीन या चित्रपटाबद्दल पाहणार आहोत. सरजमीन मूव्ही हा चित्रपट रिलीज झालेला आहे. या चित्रपटाच्या अनेक ठिकाणी चांगले पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला आहे. कारण हा चित्रपट देशभक्तीचा असल्यामुळे हा चित्रपट खूप चालणार आहे. आणि ह्या चित्रपटाचा ट्रेलर बघूनच लोक भारावून गेलेले आहेत. हा चित्रपट देशभक्तीवर आधार असल्यामुळे सर्वजण त्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटामध्ये पिता-पुत्राच्या नात्यातील भावनिक गोष्टींवर प्रकाश टाकलेला आहे. काहींच्या मते चित्रपटाची कथा चांगली असली तरी काही ठिकाणी व्यवस्थित उलगडत नाही असे वाटते. पण हा मूव्ही चांगला आहे. हा देशभक्तीवर आधारित आहे. तर हा चित्रपटामध्ये काजल, पृथ्वीराज असे कलाकार आहेत. तसेच यामध्ये सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान हा देखील आहे. या चित्रपटाची कथा अशी आहे की हा चित्रपट एक लष्करी कुटुंबाच्या अनुभवावर आधारित आहे. ज्यामध्ये देशभक्ती, पितृत्व, आघात आणि कट्टरता यासारख्या गोष्टी हाताळल्या गेलेल्या आहेत. ह्या चित्रपटामध्ये कलाकार असे आहेत की ह्या चित्रपटामध्ये काजल, पृथ्वीराज आणि इब्राहिम अली खान यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ह्या चित्रपटामध्ये समीक्षकांचे मत असे आहे की हा चित्रपट चांगला आहे, भावनिक आहे, आकर्षित आहे, देशभक्ती आहे. काहींना पटकथेमध्ये काही त्रुटी जाणवल्या आहेत तर काहींना जाणवल्या नाहीत. हा चित्रपट काहींच्या मते जरा वेगळ्या वळणाकडे जातो तर काहींच्या मते हा देशभक्तीवर आधारित आहे. हा चित्रपट जिओ सिनेमावर प्रदर्शित झाला आहे आणि या चित्रपटाला रेटिंग 2.5 स्टार रेटिंग दिलेले आहेत. थोडक्यात तुम्हाला सांगायचे म्हणजे देशभक्ती आणि कुटुंबाच्या नात्यावर हा चित्रपट भावनिक आहे. कथा ज्यामध्ये काही उण्या असल्या तरी कलाकारांचा अभिनय चांगला आहे. या चित्रपटामध्ये सगळ्यांनी चांगल्या प्रकारे ॲक्टिंग केलेली आहे आणि देशभक्तीचे ह्यामध्ये सर्व दाखवलेलं आहे. त्यामुळं हा पिक्चर सर्वांना आवडेल. हा पिक्चर रिलीज झालेला आहे आणि तुम्हाला काजलची भूमिका आवडत असेल आणि सैफ अली खानच्या मुलाची इब्राहिम अली खान आणि पृथ्वीराज यांची भूमिका ॲक्टिंग चांगली आवडत असेल तर हा चित्रपट पहा. हा चित्रपट रिलीज झालेला आहे. तुम्ही ह्या चित्रपटाला किती कमेंट द्या हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. असे चित्रपट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.